श्री गणेशाय नमः. नमो नमः. सिद्धी संस्कृत ट्युटोरियल चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवे असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आजचा व्हिडिओ 9th स्टँडर्डसाठी एक इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. रादर हा व्हिडिओ त्यांना खूप हेल्पफुल असणार आहे, कारण आज आपण 9th स्टँडर्डच्या बुकमधील संख्या विशेषण आणि पार्ट 2 याचा भाषा अभ्यास आज आपण करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण संख्या विशेषणांचं पार्ट 2 जे आहे ते संपूर्ण आपण डिस्कस केलेलं होतं. आज आपण जिज्ञासा पत्रम हे करणार आहोत. आपण संख्या विशेषणांनी पार्ट 2 मध्ये काय शिकलेलो आहोत की 5 पासूनचे जे संख्या आहेत तिथे त्या 5 पासूनच्या संख्यामध्ये लिंगभेद होत नाही, हे सर्व आपण पाहिलेलं होतं. सगळं सारखंच राहतं. हे पाहिल्यानंतर आपण पाहिलं होतं की बिही ब्यह ब्यह आनाम सु चौथी लागतं, बिही तृतीयेला, ब्यह आणि ब्यह चतुर्थी पंचमी आणि आनाम षष्ठी आणि सु सप्तमी हे आपण पाहिलं. बघा आपण काय पाहिलं होतं बघा, बिही ब्यह ब्यह आनाम सु, बिही ब्यह ब्यह आनाम सु, बिही ब्यह ब्यह आनाम सु हे सर्व पाहिलेलं होतं. आता आज आपण एक्सरसाइज करून घेऊया. सो मी आता तुम्हाला इथे आन्सर लिहून देईल, तुम्ही फास्ट तुमच्या बुकमध्ये लिहून घ्या आणि त्यासोबत मी जे देखील एक्सप्लेनेशन देईल की ते ही विभक्ती आहे हे देखील तुम्ही तुमच्या बुकमध्ये लिहून घ्या. पहिलं बघा, तत्र डॅश बालकेषु कलह उद्भूतः, उद्भूतः असं आहे. तत्र म्हणजे तिथे 5 बालकांमध्ये, कलह म्हणजे काय तर भांडण असं ते निर्माण झालेलं आहे. उद्भूतः म्हणजे निर्माण झालेलं आहे. आता इथे बालकेषु आहे. बालकेषु हे सप्तमी आहे. बालकेषु हे सप्तमी बहुवचन आहे. सप्तमी हे आहे बालकेषु. सो आता तुम्हाला 5चा टेबल पाहावा लागेल आणि 5च्या याच्या सप्तमी पाहावं लागेल. मित्रांनो, हे तुम्हाला खूप कठीण जातं, त्यासाठी तुम्ही एकच लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा तर बिही ब्यह ब्यह आनाम सु हेच लक्षात ठेवा फक्त. आता आपल्याला सप्तमी हवं आहे आणि बालकेषु आहे आणि पंच आहे, म्हणून आपण इथे पंचसु इथे वापरणार आहोत, कारण सु सप्तमीला वापरतो म्हणून. बघा खूप इझी आहे हे. आता बघा सेकंड, डॅश बिडालैहि एकः एव मूषकः दृष्टः असं आहे ते. म्हणजे काय तर 6 मांजरींनी एकाच उंदीराला, मूषक म्हणजे काय तर उंदीर, त्याला पाहिलं, एकाच उंदीरला पाहिलं असं आहे ते. ओके. सो आता बिडालैहि हे काय आहे, तृतीय आहे. तृतीय बहुवचन हे आहे. सो आता तुम्हाला काय करायचं तर 6चा जो टेबल आहे त्याच्यात तृतीया वापरायचा आहे. आता तृतीयेला काय वापरतो आपण, बिही वापरतो, म्हणूनच आपण इथे षडप बिही वापरणार आहोत. आय होप हे सगळं तुम्हाला समजत आहे. पुढे बघा, डॅश दीपानाम एका आवलीही गृहे दृश्यते. म्हणजे काय तर 6 जे दीप आहेत त्याची आपण एक आवलीही केले. आवलीही म्हणजे काय, एका रोमध्ये आपण ते अरेंज केलेलं आहे आणि ते घरात दिसत आहे, एका रोमध्ये अरेंज केलेलं दिसत आहे. आता दीपानाम हे काय आहे तर दीपानाम हे षष्ठी बहुवचन इथे दिलेलं आहे. काय आहे, षष्ठी बहुवचन. तर आपल्याला आता 7 टेबलचं षष्ठी विभक्ती काय येईल बघा, बिही तृतीयेला येईल, ब्यह चतुर्थी, ब्यह पंचमी आणि षष्ठीला आनाम येतं. म्हणूनच आपण इथे आता 7ला आनाम वापरूया, म्हणूनच आपण इथे सप्तानाम इथे यूज करणार आहोत. काय यूज करणार आहोत, सप्तानाम, कारण आनाम वापरायचं आहे. खूप इझी आहे मित्रांनो, फक्त बिही ब्यह ब्यह आनाम सु हे लक्षात ठेवा. एवढं लक्षात ठेवलं की तुमचे मार्क्स कन्फर्म होतील 100%. आता इथे फक्त तुम्हाला एवढं लक्षात व्हायला पाहिजे की दीपानाम हे षष्ठी बहुवचन आहे, एवढं लक्षात राहायला पाहिजे. पुढे आता बघा चौथं बघूया, डॅश रात्रीनाम समूह नाम नवरात्री. 9 रात्रींचा समूह यालाच आपण नवरात्री म्हणतो. आता रात्रीनाम दीपानाम सारखंच आहे बरं, म्हणजे काय तर षष्ठी बहुवचन आहे. तर आता इथे आपल्याला षष्ठी म्हणजेच काय तर आनाम वापरायचं आहे. तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी आनाम आणि 9 आकडा दिलेला आहे, म्हणूनच आपण नवानाम इथे वापरणार आहोत, नवानाम. पुढे अपि जानासे डॅश ऋषीनाम नामानी, तुला माहीत आहे का 7 ऋषींचे नावं असं आहे ते.
ऋषीनाम हे देखील षष्टी बहुवचन आहे. सो आता ऋषीनाम षष्टी आहे म्हणून आपण आनाम वापरणार आहोत, म्हणूनच आपण सप्तानाम इथे वापरणार आहोत. सप्तानाम असं आहे ते. बरं, पुढे कार्तिकेय डॅश मुखे हे वदती किम. आता इथे तुम्हाला मुखे हे दिलंय. मुखे हे आपण पाहिलेलं की मुखे हे काय आहे, तर मुखे हे तृतीय आहे, म्हणूनच आपल्याला आता तृतीय म्हणजे बिही वापरायचं आहे. सो काय येईल, तुम्हाला काय दिली संख्या, तर तुम्हाला 6 दिलेली आहे, म्हणूनच आपण इथे षडप बिही वापरणार आहोत. पुढे रावणस्य डॅश मस्तकेभ्य किरीटा पतिताः. आता हे मस्तकेभ्य हे काय आहे, तर हे पंचमी आहे. ओके, काय आहे, पंचमी आहे. तर आपलं काय होतं, बिही ब्यह ब्यह असं होतं ना, तर इथे आपल्याला ब्यह वापरावा लागेल. सो 10 दिलेला आहे, म्हणूनच आपण दशब्यह वापरणार आहोत. डॅश. आता पुढे बघूया. डॅश लक्ष्मीशू कती नामानी जानासी असं आहे. रफ करावं लागते, नाही तर सगळं आपण म्हणू शकतो की जंबलअप होऊन जाईल. म्हणून डॅश लक्ष्मी जानासी. लक्ष्मीशू हे सप्तमी आहे. आपण पाहिलं की काय होतं, बिही ब्यह ब्यह आनाम सू, म्हणून सू वापरणार आहोत. इथे अष्टासू इथे आपण यूज करणार आहोत. कुठे कुठे अष्टसू आहे, कुठे कुठे अष्टासू आहे. पुढे राजा डॅश ऋषिभ्य दानम दत्तवान असं आहे ते. ऋषिभ्य हे चतुर्थी आहे. ऋषिभ्य चतुर्थी आहे, म्हणूनच आपल्याला 9ची चतुर्थी म्हणजे बिही ब्यह वापरावा लागेल. आता 9 आहे म्हणून काय वापरणार आहोत, नवभ्य इथे यूज करणार आहोत. पुढे आता बघूया 2 इथे फिल इन द ब्लँक्स आहे. बरं, वस्तुभ्य इथे आहे, म्हणूनच आपण षडभ्य वापरणार आहोत. एक मिनिट. षडभ्य असं आहे. आणि पुढे काय दिले, वस्तूनी दिले आणि 3 दिलेला आहे. वस्तूनी आणि 3 आहे, म्हणूनच आपण त्रिणी वापरणार आहोत. 3चा टेबल लक्षात ठेवा तुम्ही. वस्तूनी नपुसकलिंगी आहे. आपण पाहिलं 1 ते 4 मध्ये जे असतात संख्या, त्याच्यात लिंगभेद जो असतो तो असतोच. 1 ते 4 मध्ये लिंगभेद असतो, 5 नंतर लिंगभेद नसतो, हे पाहिलेलं होतं. अस्माभिः डॅश भूपती नाम चरित्राणी पठितानी. इथे 8 दिलेला आहे आणि भूपती नाम आहे. भूपती नाम हे काय आहे, तर अष्टमी आहे. सॉरी, एक मिनिट. भूपती नाम जे आहे ते ऋषीनाम, आपण रात्रीनाम हे जे पाहिलं ते सगळे सारखेच आहे. बरं, म्हणजेच काय आहे, ते षष्टीचे रूप आहेत. षष्टी, म्हणूनच बिही ब्यह ब्यह आनाम वापरणार आहोत, म्हणजेच अष्टानाम इथे येणार आहे. मित्रांनो, एक लास्ट गोष्ट मला सांगायची आहे, ती म्हणजे तुम्हाला जर हे नीट करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही फक्त एक इम्पॉर्टंट गोल्डन रूल लक्षात, म्हणजे बिही ब्यह ब्यह आनाम सू हे लक्षात ठेवा. 100% तुमचे मार्क्स कन्फर्म होतील. फक्त ही जी ट्रिक आहे ही 5 पासून टेबलपासून आहे. बरं, 5च्या टेबलपासून आहे. 1 ते 4 मध्ये ही ट्रिक वापरू नका. बिही ब्यह ब्यह आनाम सू. जर तृतीय असेल तर बिही वापरा. समजून घ्या. नव असेल तर नव बिही, समजते का. पंच असेल तर पंच बिही. ब्यह चतुर्थीला आणि पंचमीला दोघांना ब्यहच आहे. नवब्यह पंचब्यह. आनाम षष्टीला आहे. नवानाम असं ते आहे. आणि जे सू जे ते सू सप्तमीला आहे. फक्त गोल्डन रूल लक्षात ठेवा. थँक्यू सो मच मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.